साई इलेव्हन शिर्डी, साईभाऊ गोंदकर, नवीन भाऊ शेजवळ, किरण कोते यांची टीम पाहायला मिळते आणि दोन्ही टीम बलाढ्य आहेत. एक टीम जर पाहिलं तर अहमदनगर, नाशिक या परिसरातील खेळाडूंचा समावेश मात्र साई इलेव्हन शिर्डीमध्ये, तर दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर आपल्याला खेळाडू पाहायला मिळता येईल मुंबई, पालघर या परिसरातील खेळाडू. यावेळेला देखील पुन्हा वेगवान चेंडू, सिब्बान, वेग ही सिब्बान यांची ओळख आहे आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे मागील 20 वर्ष तरी महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत स्वतःचं नाव सिब्बानने नक्कीच कोरलंय आणि आज देखील गेली कित्येक वर्ष वेगवान गोलंदाजी टाकत असताना आज देखील तीच धार पाहायला मिळते. समोर जर पाहिलं तर एक असा फलंदाज आहे ज्यांच्याकडे कलात्मकता खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते, करण मोरे. यावेळेला देखील एक चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल, एक धाव मिळेल. चांगली सुरुवात सिब्बांच्या माध्यमातून तर झाली आहे, परंतु 6 ओव्हरची मॅच आहे. आजच्या पहिल्या तिन्ही मॅच खूप चांगल्या पद्धतीने रंगतदार पाहायला मिळाल्या आणि आता ही चौथी मॅच. करण मोरे ए डिव्हिजनचं क्रिकेट आणि त्याचबरोबरीने मुंबई प्रीमियर लीग देखील त्यांना आपण खेळताना पाहिलं. सायनससाठी देखील क्रिकेट खेळतायत. तर दुसऱ्या बाजूला आपण सिब्बान पाहू शकता, कारगिल इलेव्हन संगमनेर, त्याचबरोबर जर पाहिलं तर विकी स्पोर्ट्सला बाळेस, RCC स्वस्तिक नाशिक, शेतकरी इलेव्हन अशा विविध संघांसाठी त्यांनाही खेळताना पाहिलंय. हो, यावेळेला पुन्हा एक वेगवान चेंडू, केवळ ढकल या बॉलला थर्डमॅनच्या क्षेत्रात. ओमकार देसाई यांनी एक धाव मात्र घेण्यात यशस्वी झाले. एका बाजूला जर पाहिलं तर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील खेळाडू, अशा पद्धतीची ही टीम पाहायला मिळते. संघर्ष आहे राष्ट्रपती चषकामध्ये. विजेत्या संघाला मात्र 10 लाखाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि उपविजेत्या संघाला मात्र 5 लाखाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला जर पाहिलं कव्हरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. अमोल डुबे बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. चेंडू अडवला जातोय, चेंडूची फेक देखील केली जाते. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. अमोल डुबे होते आणि स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 4 वर जाताना पाहायला मिळते. 70 स्पोर्टचे तारीफ सय्यद हे देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. अमित ठवाळ बाबा हे देखील उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत. यावेळेला देखील जर पाहिलं तर समोरच्या दिशेने बॅटच्या रडार मध्ये बॉल होता, त्याला भिरकावून दिला समोरच्या दिशेने. सीमा रेषा पार षटकार. सुरुवात चांगली होती, ती सिब्बांच्या बाजूने गेली, परंतु शेवट होता तो मात्र करण यांच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. 10 धावा धावफलकावर आहेत आणि ही खासियत आहे. पहिल्यांदाच आचार्य यात्रे क्रीडांगणामध्ये चारही बाजूला सीमारेषा असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या राष्ट्रपती चषक या अगोदर देखील आपण ज्या वेळेला पाहिली होती त्यावेळेला जर पाहिलं तर सीमारेषा आहे ती मात्र 3 बाजूला असायची. पहिल्या पर्वात जर पाहिलं तर गावदेवी गावठांनी खूप चांगली कामगिरी करत या ठिकाणी स्पर्धा जिंकली होती. मागील पर्वात जर पाहिलं तर विनर्स म्हणजे ज्यामध्ये शाहिद खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. आणि पहिल्या सत्रात जर पाहिलं तर या ठिकाणावर महेश मात्रे वयाळ यांच्या माध्यमातून मोटरसायकल बाईक जिंकली होती. मागील पर्वात जर पाहिलं तर शाहिदने बाईक या ठिकाणी जिंकली होती. या पर्वात रॉयल एनफिल्ड आहे आणि ती कोण जिंकणार, कारण 10 लाख म्हणजे मुंबईमध्ये आतापर्यंतच हे मोठं पारितोषिक आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं देखील प्रत्येकाला या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल आणि कारण ताकदीची प्रत्येक टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे ते म्हणजे रोहित परब, नाशिकचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात. रोहित परब खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना महाराष्ट्रातील विविध स्पर्धा खेळण्यासाठी देखील आपल्याला पॉवर प्ले लगेच दुसऱ्या ओव्हरमध्ये घेण्यात आलाय. तर पाहूया रोहित परब कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत. तर समोर जर ओमकार देसाई, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, कुर्ला नेहरू नगरला बिलॉंग करतात. मागील कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट जगतावर अग्रमानांकित खेळाडूंमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आज रोहित परब यांच्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे. मुंबईतील स्पर्धा आहे, मुंबईचे खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारे छाप सोडतील. समोर जर पाहिलं तर नाशिकचे गोलंदाज रोहित परब. रोहित परब यांचा पहिला चेंडू टप्पा पडतोय, हेलकावा घेतोय. यष्टीरक्षक योगेश पवार यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दबाव वाढवण्याचा प्रयत्न पहिल्याच चेंडूपासून असणार आहे. हल्ले प्रतिहल्ले तर होतच राहणार, कारण ओमकार देसाई प्रयत्न करतील धावा बनवण्याचा, तर रोहित परब प्रयत्न करतील धावा वाचवण्याचा.
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक भली मोठी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या टेनिस क्रिकेटला पेश केली जाते. राखीताई जाधव, राखी दीदी या परिसराच्या लोकप्रिय कार्यसम्राज्ञी नगरसेविका यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र ओमकारच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या पलीकडे जाईल 6 धावांसाठी ओमकार देसाई. मोठा प्रहार केला, षटकार या ठिकाणी अवगत केला ओमकार यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू जर पाहिलं तर रोहित यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने टाकला. दुसरा बॉल मात्र त्यांनी ओळखला, जास्त शफल झाले आणि ऑफस्टंपच्या बाहेरच्या या बॉलला अगदी ताकदीनिशी सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून दिलं 6 धावांसाठी. प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. बराचसा वेळ झाला तरी देखील मुंबईकर प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत, मॅचेसचा आनंद घेत आहेत. कारण मोठमोठे संघ उद्या देखील मात्र या ठिकाणी नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतील. काही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मात्र बॉल मार्गस्थ होईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. रोहित परब आणि समोर जर पाहिलं तर ओमकार देसाई दोघांमधील या ठिकाणी युद्ध सुरू असताना पाहायला मिळत आहे. उद्या या ठिकाणी भांडूप स्ट्रायकर विरोधात ऑल मास्टर रायगड ही टीम पहिली मॅच पाहायला मिळणार आहे. टर्फ एडिक डिंगडॉंग विरुद्ध धमाका क्रिकेट क्लब दिल्ली यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर उमर 11 अंधेरी विरुद्ध गावदेवी गावठाण आणि LK राजकोट विरुद्ध मुंबई 11. यावेळेला करण मोरे, वाह, खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. आता पुन्हा आक्रमक झालेत आणि षटकार खेचला जातोय रोहित परब यांच्या विरुद्ध. काहीसं महागडं षटक ठरत आहे. सुरुवात तर निर्धाव चेंडूने झाली होती रोहित यांची, परंतु करण मोरे कल्पकता आहे त्यांच्या बॅटिंग मध्ये. पहा, अतिशय सुंदर देखना लाजवाब फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. छोट्या चनीचे खेळाडू आहेत, परंतु कल्पकता, कलात्मकता त्यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. 23 धावा, बिनबाद 23 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. हमजा 11. यावेळेला पॉइंटच्या दिशेने, वाह, लाजवाब स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा फटका सीमारेषेच्या पलीकडे जाईल 6 धावांसाठी. षटकार, खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. रोहित थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू येताना पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर होता, आणखी बाहेर जाणारा चेंडू होता, त्याचा फायदा घेतला, षटकार लगावला आणि बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय तो मात्र करण मोरे यांच्या बॅटमधून. कारण अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरही षटकार आला होता. आणखीन एक बिग हिट, वाह, करण मोरे ऑन फायर. आणि लगातारचा चौथा षटकार, या षटकातील तिसरा आणि एकंदरीत लगातारचा चौथा षटकार येताना पाहायला मिळाला. करण मोरे आक्रमक अंदाजात बॅटिंग करतायत. प्रभावित करणारी बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळते. आणि स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी झालाय 35. मोठी धावसंख्या उभारली जाते. 25 धावा तब्बल रोहित परब यांच्या या षटकात येताना पाहायला मिळाल्या. एक षटकार ओमकार देसाई यांच्या बॅटमधून आणि 3 षटकार जर पाहिलं तर येताना पाहायला मिळाले, ते म्हणजे बॅटमधून करण मोरे यांच्या. सिब्बान यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 10 वर थांबलेली धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये उसळी घेताना पाहायला मिळाली. साई 11 शिर्डी संघ देखील एक चांगली ताकदवर टीम घेऊन या ठिकाणी उतरताना पाहायला मिळतोय. अमोल डुबे विशेष म्हणजे या संघात पाहायला मिळत आहेत. मनोज जायभावे या संघात पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर योगेश पवार या संघात पाहायला मिळतात. प्रतीक देवरे या संघात पाहायला मिळतात. म्हणजे एक चांगली स्टारकास्ट पप्पू सोनेजी शिर्डी हे देखील या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू सिब्बान यांचा. सिब्बानचा वेग ही सिब्बानची ओळख आहे. याही ठिकाणी वेग दाखवताना पाहायला मिळाले. लेंथवरून उसळी देण्याचा प्रयत्न राहिला आणि थेट अमोल डुबे यांच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न, कारण दुसऱ्या षटकात जास्त धावा आल्यात. त्यांना कुठेतरी या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज सिब्बानी करण्याचा प्रयत्न करतील, परंतु समोर आहे ओमकार. यावेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलं ओमकार यांनी. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. करण मोरे 4 लगातारचे षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यातील खेळाडू आहेत. 4 लगातारचे षटकार तर खेळलेले आहेत. तर पाहूया 5वा येणार का. करण मोरे बॅटिंग साठी. हो, सिब्बानचा वेग मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय.
अचूकता, भेदकता, वेग या तिघांचा मिलाप सिब्बांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आता जवळपास 40 इकडे झुकलेत, परंतु ती धार गोलंदाजीची गेली कित्येक वर्षापासून सिब्बांची आपण पाहतोय, उभा महाराष्ट्र पाहतोय. स्कोर जर पाहिला तर 37 धावा. सिब्बांकडून खूप चांगले कमबॅक झाले. पहिल्याही ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सिब्बान यांनी चांगली यश मात्र मिळालेलं नाहीये आणि हाच प्लस पॉईंट हमजा 11 टीमचा असणार आहे, कारण यशाचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सिब्बान करतायत. यावेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. सिब्बान यांच्याकडून मात्र खूप चांगल्या पद्धतीचा मारा केला गेलाय. 38 धावा धावफलकावर आहे. तिसरी ओव्हर आहे. तसं पाहिलं तर आतापर्यंत कमबॅक करणारं षटक पाहायला मिळालं. करण मोरे हे नाव चर्चेत राहिलं या मॅच मध्ये. आज जर पाहिलं तर श्याम चौधरी हे नाव देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रभावी कामगिरी करून गेलं. यावेळेला जर पाहिलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू मागे जातोय. खूप चांगली गोलंदाजी. सिब्बाने जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये केवळ 4 रन दिलेले आहेत. कमबॅक आपल्या टीमसाठी सिब्बान, हेच क्रिकेट आहे. कधी एखाद्या षटकात जास्त धावा येणं, कधी एखाद्या षटकात कमी धावा येणं, हे या क्रिकेटच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. तर विनंती असेल टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. राजमुद्रा ग्रुप रांजणगाव आणि ग्रामीण स्टार रायगड ग्रामीण स्टार दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. यानंतरच्या मॅचचा टॉस होईल. ओव्हर जर पाहिली तर या ठिकाणी तिसरी झाली. 39 धावा. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. पाहूया ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. समाधानी असेल या ठिकाणी शिर्डी संघ, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सिब्बान यांच्याकडून खूप चांगली गोलंदाजी राहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर रोहित परब यांच्या ओव्हरमध्ये रन आल्या, परंतु त्याला मात्र कुठेतरी लगाम घालण्याचं काम या ठिकाणी सिब्बान यांनी केलंय. परंतु आता चौथं षटक सुरू होईल. प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. रायगड ग्रामीण स्टार गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सँडी दाभाडे जे राहुरीचे खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत, खास या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत विविध भागातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, उद्या जर पाहिलं तर देशाच्या कानाकोपऱ्यातून, कारण धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि LK स्टार राजकोट अशा टीम आहेत ज्यांच्यामध्ये अखिल भारतीय विविध राज्यातील खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. तो उद्या मात्र ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी सँडी दाभाडे, पाहूयात कशा प्रकारची एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र त्यांना चालून आली आहे. आम्ही आभारी असू नवीन भाऊ सेजवळ आणि त्याचबरोबरीने साईभाऊ गोंदकर, किरण कोते यांचं, ज्यांनी ही टीम या ठिकाणी उपलब्ध केली आहे, साई 11 शिर्डी. त्यावेळेला जर पाहिलं तर धाव घ्यायची नाही घ्यायची आणि शेवटच्या क्षणी मात्र या ठिकाणी एक धाव तर घेतली गेली. सुनील खर्डे त्या ठिकाणी होते, मिस्टर JPL म्हणून त्यांची देखील ओळख आहे. तर एक चांगली स्टारकास्ट साई 11 शिर्डी संघाने देखील उपलब्ध केली, परंतु हमजा 11 संघ आज खूप बलवान होऊन तो संघ देखील इकडे आलाय, कारण SP लोन दादर, दांडी पालघर नक्कीच नुकताच एक विक्रम सुनील खर्डेंच्या नावावर देखील पाहायला मिळाला. राहुरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये लगातार 3 वर्ष शतक झळकावण्याचा मान देखील त्यांच्या नावावर आहे. हो, यावेळेला सँडी दाभाडे टप्पा पडल्यानंतर बॉल अतिरिक्त उसळी घेताना देखील पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते. ओमकार सारख्या कसलेल्या खेळाडूच्या विरुद्ध ही कामगिरी होताना पाहायला मिळते आणि ही कामगिरी मात्र संपूर्ण राहुरी देखील पाहत असेल, कारण ज्या पद्धतीने मग साई 11 शिर्डी असू देत किंवा शेतकरी 11 संघासाठी देखील हे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओमकार बॅटिंग करतायत. संपूर्ण मुंबईच्या नजरा ओमकार देसाई यांच्यावर असतील. त्यावेळेला जर पाहिलं तर एकाच धावेवर समाधान मानवलं. धावसंख्येला कुठेतरी मागील षटकापासून थोडंसं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न राहिला आहे, जो सिब्बाने एक थोडासा लगाम घातला आणि त्यानंतर सँडी दाभाडे देखील खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत.
आपण आहोत घाटकोपर पूर्वेकडील आचार्य यात्रे क्रीडांगणामध्ये, जिकडे राष्ट्रवादी चषक सुरू आहे. राखीताई जाधव, राखी दिदी यांच्या माध्यमातून एक भलं मोठं भव्य दिव्य आयोजन. यावेळेला बॅटची कडा आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी. करण घनसोलकर यांच्या माध्यमातून पकडली गेली कॅच. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय. सँडी दाभाडे खूप प्रभावित करतायत, कारण त्यांना यश मिळत आहे. सिब्बांच्या पाठोपाठ दुसरं षटक त्यांच्याकडून देखील खूप चांगले येताना पाहायला मिळालं, परंतु करण मोरे सर्वांना प्रभावित केलं. 13 चेंडू 30 धावा, त्याच्यामध्ये लगातारच्या 4 षटकारांचा देखील समावेश होता. खूप चांगली कामगिरी. करण मोरे माघारी परत आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. करण मोरे माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतील. रजत मुंडे आपल्याला पाहायला मिळतील. रायगडच्या खालापूरचे म्हणजे चांभारली गावचे खेळाडू आहेत आणि गतवर्षी म्हणजे मागील हंगामात जी स्पर्धा झाली होती 2 वर्षापूर्वी, त्या स्पर्धेमध्ये रजत मुंडेने गावदेवी गावठाणला सेमीफायनल मध्ये पोहोचवण्याचा मोठा वाटा उचलला होता. खूप चांगली कामगिरी केली होती आणि त्याचबरोबरीने अलीकडच्या कालावधीमधील ही जे काही खेळाडू आहेत, मग श्रेयस कदम असतील, रजत मुंडे असतील, खूप प्रभावित करतात यंगस्टर्स आणि त्यातील एक रजत मुंडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सँडी दाभाडे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. रजत मुंडे आणि ओमकार देसाई यांच्या विरुद्ध. टॉससाठी विनंती असेल राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स, आणि त्याचबरोबर विनंती असेल टॉससाठी रायगड ग्रामीण स्टार. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी या. याही वेळेला एक चांगला चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. सँडी दाभाडे कदाचित एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. नवे आहेत, परंतु एक उमेद आहे, स्वतःला सिद्ध करण्याची एक ईर्ष्या त्यांच्यामध्ये ते या ठिकाणी दाखवत असताना. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्यात. एक विकेटही महत्वपूर्ण त्यांनी घेतली आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना 6 षटकांची ही मॅच. आणखीन एक चेंडू लाजबाब पद्धतीने पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी. सँडी दाभाडे राहुरीवरून इकडे आले. केवळ 3 धावा या ओव्हरमध्ये देखील येताना पाहायला मिळाल्या. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि पहा, 2 ओव्हरमध्ये 35 झाला होता. मागील 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला पहा कशा पद्धतीने लगाम घातलाय. 4 ओव्हरमध्ये 42. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. या 2 ओव्हर तर 4 षटकां तर 4 षटकांचा समाप्ती झाली आहे. 42 धावा झालेल्या आहेत एक विकेट माघारी परतल्यानंतर. तर 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. रजत मुंडे क्षमता आहे त्यांच्यामध्ये. ओमकार देसाई देखील 10 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी करतायत, त्यामध्ये एका षटकाराचा समावेश. परंतु अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अमोल डुबे येताना पाहायला मिळतील. राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावचे खेळाडू, म्हणजेच शिर्डीच्या जवळच असणारा आहे बाबळेश्वर गाव, आणि त्या गावचे असणारे खेळाडू साई 11 शिर्डीचं प्रतिनिधित्व नेहमीच करताना पाहायला मिळतात. अगदी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. रजत मुंडे यांच्या विरुद्ध पहिला चेंडू अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स घेणारा. काही वेळापूर्वी जर काही क्षणात जर पाहिलं तर पुन्हा मॅचचं पारडं बदलत आहे. आणि 2 षटकांमध्ये 35 झाल्यानंतर असं वाटत होतं की धावसंख्या आता खूप मोठ्या दिशेने निघाली आहे, परंतु सँडी दाभाडे, सिब्बान आणि आता मात्र अमोल डुबे यांच्याकडून थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न होतोय, परंतु क्षमता आहे या दोन्ही बॅट्समन मध्ये. यावेळेला जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने या बॉलला खेळलं गेलं. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक मात्र उदंड प्रतिसाद या स्पर्धेला नेहमीच पाहायला मिळतो. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या स्पर्धेला प्रेक्षकांची पाहायला मिळते. आजही या मॅचचा आनंद घेत आहेत आणि उद्याही घेतील, कारण परवाचा संडे असण्याच्या कारणाने उद्या खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या विविध भागातून, आजूबाजूच्या उपनगरातून देखील प्रेक्षक इथे येतील.
यावेळेला जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने स्टोकाला गॅपमध्ये खेळला आणि चौकार खेळला जातोय. ओमकार देसाई पहा, ही लढत कोणामध्ये ज्यांनी PTPL स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वात ज्यांनी कार घेतली ते ओमकार देसाई, क्विड कार मिळवली ते बॅटिंगसाठी आहेत आणि तिसऱ्या पर्वात ज्यांनी कार घेतली ते मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे अमोल डुबे. आणि कदाचित उद्या ज्यांनी दुसऱ्या पर्वात कार घेतली ती कृष्णा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतील. हो हो, उत्तर होतं या मागील स्ट्रोकचं अमोल डुबे यांच्याकडून. ओमकार आणि अमोल यांच्यातील मात्र द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिला तर आता निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये 15 धावांवर बॅटिंग करतायत ओमकार. रजत मुंडे 3 चेंडूमध्ये 2 धावांवर. अमोल डुबे ओव्हर नंबर 5वी मार्गस्थ असताना यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न ओमकार यांच्या बॅट मधून झाला आणि बघता बघता बॉलने सीमारेषा देखील ओलांडली. धावा मिळतील 4. चौकाराने धावसंख्या पुढे जाते. 51, 50 पार केली जाते धावसंख्येची. 51 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. थोडासा अडकळणारा धावफलक आता बोलू लागलाय. 9 धावा या षटकात आल्या, ज्या मागील 2 ओव्हरमध्ये खूप अखूट टप्प्याचा बॉल होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतल्याने यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेला. जिकडे कोणत्याही पद्धतीचा आपण फिल्डिंग पोझिशन देखील नसते तिकडे गेला आणि चौकार देखील वसूल केला जातोय. अमोल डुबे कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आणि लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. ओव्हर नंबर 5 या ठिकाणी संपलेली आहे आणि 5 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय 52. क्रिकेट आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 होते आणि तदनंतरच्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या 17 धावा येताना पाहायला मिळाल्या. हे क्रिकेट आहे, परंतु एक ओव्हर अजूनही बाकी आहे. एका षटकात देखील मॅचचे गणित बदलताना आपण पाहिले आहेत आणि तो प्रयत्न या ठिकाणी ओमकार देसाई देखील करतील, कारण 14 चेंडूमध्ये 19 धावांवर खेळतायत. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर मागील ओव्हरमध्ये ज्यांनी खूप प्रभावित केलं होतं तेच येत आहेत, परंतु प्रत्येक ओव्हर ही नवीन असते क्रिकेटमध्ये. आणि एक सकारात्मक प्रतिसाद देखील थोड्या वेळापूर्वी राखी दिदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांशी देखील टेनिस क्रिकेट विषयी चर्चा करत असताना त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला की आगामी कालावधीमध्ये खेळाचा दर्जा यावा यासाठी तेही प्रयत्न करताना पाहायला मिळतील. आणि असा शब्दही त्यांनी दिलाय किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण त्यासाठी हालचाली करू असं त्यांनी नक्कीच कळवलं. एक धाव घेतली घेते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि खरं गरजेचं आहे आपलं टेनिस क्रिकेट, त्याला कुठेतरी आणखी जे ग्लॅमर तर आलंय, परंतु त्याला कुठे शिस्तही थोडीफार अजून येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याला एक मान्यता गरजेचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ते कॉर्पोरेट लेवलला देखील येणं गरजेचं आहे आणि प्रयत्न झाले तर ते येऊ देखील शकतं. सँडी दाभाडे आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा खर्च केलेल्या आहेत 7 चेंडूंचा खेळ होत असताना. आता त्यांनी टाकले तर 54 धावा धावफलकावर आहेत. 54 धावा धावफलकावर आहेत. ओमकार देसाई 21 धावांवर बॅटिंग करतायत. संयमी पारी खेळली, संधी मिळाल्यास मोठमोठे आक्रमण देखील त्यांनी केली आहेत. यावेळेला जर पाहिलं तर ओमकार आक्रमक आणि या अखूट टप्प्याच्या बॉलला षटकार ओमकार यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. आता मात्र ओमकार आक्रमक होताना पाहायला मिळते. 60 वर बघता बघता धावफलक गेलाय. 16 चेंडूमध्ये 27 धावांची. सुरुवातीला थोडीशी संयमी, ज्या वेळेला करण मोरे मोठमोठे स्ट्रोक खेळत होते त्यावेळेला ओमकार यांनी थोडासा संयम दाखवला आणि आता वेळ आली ओमकार यांनी आक्रमक व्हायची. ते आक्रमण या ठिकाणी ओमकार दाखवताना पाहायला मिळत आहे. 60 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट माघारी परतलेली असताना 27-16 चेंडूमध्ये ओमकार देसाई. यावेळेला वेगा चेंडू सँडी दाभाडे यांच्याकडून मागील फटक्याचं उत्तर देखील देताना पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर काहीसा थोडा खाली राहणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. रायगड ग्रामीण स्टार कॅप्टन या आणि त्याचबरोबर राजमुद्रा ग्रुप रांजणगाव आपण देखील
विक्रोलियन्स टॉससाठी यायचं. यानंतरच्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये घेतला जाईल. यावेळेला पुन्हा वेग दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजी या ठिकाणी होते. उसळी देखील एक स्ट्रोक जरूर आला, परंतु सँडी दाभाडे, मी राहुरीवरून मुंबईत का आलोय याचं उत्तर या ठिकाणी देताना पाहायला मिळाले. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळते. 60 वर धावसंख्या आहे आणि एक फाईट या ठिकाणी होऊ शकते अशा पद्धतीची मॅच तर या ठिकाणी बनली आहे. कारण आज याच पद्धतीची धावसंख्या पहिल्या मॅच पासून आपल्याला 60-70च्या दरम्यानची धावसंख्या पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा जर पाहिलं तर एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय, परंतु रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. ओमकार माघारी परत आहेत. खूप चांगली खेळी ओमकार यांनी केली. 18 चेंडूमध्ये 27 धावा चा खेळ त्यांच्याकडून झाला. राकेश प्रभू येथील बॅटिंग करण्यासाठी. 19 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा देखील समावेश होता. धावसंख्या जर पाहिली तर 60 आहे. साई इलेव्हन शिर्डी खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. आमचा इलेव्हन संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. रजत मुंडे अपेक्षा असेल त्यांच्याकडून या बॉलवर मोठा फटका खेळण्याची, परंतु सँडी दाभाडे यांनी प्रभावित केले. 11 बॉल टाकलेत, 11 रन केवळ खर्च केलेले आहेत. महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील नुकतंच खेळताना त्यांना पाहायला मिळालं होतं, सिरसा स्पोर्ट्स आयोजित. आणखीन एक चेंडू या गोलंदाजाने प्रभावित केलं आणि काय गोलंदाजी केली आहे. नौका गोलंदाज आहे साई इलेव्हन शिर्डीचा. 2 ओव्हर मध्ये केवळ 11 रन दिलेले आहेत. साई इलेव्हन शिर्डी खूप चांगलं कमबॅक. वेग प्रचंड, बॉल कट करण्याची क्षमता देखील त्यांच्याकडे आहे आणि 60 धावा 6 ओव्हर मध्ये. 2 ओव्हरला 35 होत्या. तदनंतर पहा कशी गोलंदाजी झाली आणि 61 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय. परंतु एक बलाढ्य संघ आहे आमच्या इलेव्हन, ज्या संघात देखील ओमकार देसाई यांच्यासारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयस कदम, त्याचबरोबर अनिकेत राऊत यांच्यासारखे खेळाडू, सागर कांबळे यांच्यासारखे गोलंदाज आहेत, जेडी जयदीप भोंडिवले सारखे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये. तर पाहूया साई इलेव्हन शिर्डी कशा प्रकारची कामगिरी करतील. त्यांच्याकडे देखील जर पाहिलं तर अमोल डुबे, सुनील खर्डे, त्याचबरोबरीने घनश्याम सोनेजी, योगेश पवार, एक त्याचबरोबर प्रतीक देवरे यांच्यासारखे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. तर एक चांगली मॅच अपेक्षित असणार आहे. तर दुसऱ्या डावासाठी मी घेऊन जातोय जयजी भोसले यांच्याकडे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. धन्यवाद चंदूजी शेट्टे सर, यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 60. 61 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय प्रथम फलंदाजी करत असताना हमजा इलेव्हन या संघाकडून. तर रायगड ग्रामीण संघाचा कर्णधार SN खाडेकर इलेव्हन रायगड ग्रामीण संघाचा कर्णधार आणि राजमुद्रा ग्रुप संघाच्या कर्णधाराला विनंती करूया, चला या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. SN खाडेकर, रायगड ग्रामीण.
यसन खाडेकर रायगड ग्रामीण, राजमुद्रा ग्रुप रांजणगाव. टॉस केला जाईल काही क्षणातच या ठिकाणी. टॉस केला जातोय. राजमुद्रा ग्रुप रांजणगाव म्हणजेच विक्रोलियस आणि एस एन खाडेकर 11 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रायगड ग्रामीण टीम. तर हा जो टॉस केला जाणार आहे, एक विशेष अतिथी आपल्यामध्ये आहेत ज्यांनी याच परिसरातील खेळाडू, परंतु ज्यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये मुंबई श्री आणि आणि मिस्टर इंडिया देखील झालेले आहेत, असे सचिन डोंगरे या ठिकाणी उपस्थित. सचिनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मिस्टर इंडिया, मुंबई श्री आणि अशा किताब मात्र शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप वेळा मिळवलेत असे सचिन डोंगरे आमचे मित्र आणि विशेष म्हणजे चांगले खेळाडू देखील क्रिकेटचे आहेत. आणि कॉल दिला होता हेड. तर टॉस जिंकलाय राजमुद्रा ग्रुप रांजणगाव. काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. आज एका वेगळ्या फॉर्मॅटने एवढ्या मोठ्या पारितोषिक रकमेची स्पर्धा मुंबईत होते. किती उत्सुकता असेल मंगेशजी तुम्हाला, आणि कशी टीम असेल आज राजमुद्रा ग्रुप? खूप उत्सुकता होते कारण की खूप वर्षानंतर मला तरी वाटते खूप नाईट स्पर्धा आहे आणि आमची सेम टीम आहे विक्रोलियन्स. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला मॅन इन फॉर्म सुमित डोंगडे यांना देखील आपण पाहणार आहोत. सुमित, काय रणनीतीने आज उतराल? कारण या मैदानात तुम्ही अगोदर देखील खेळलेलात. पहिले खेळलो होतो या मैदानावर आणि अधुरा ग्राउंड होता आणि पूर्ण ग्राउंड आहे आणि खेळायला मजा येईल इथे. म्हणजे तुम्हाला 360 म्हटलं जातं, तर आज तुम्हाला ती बॅटिंग करण्यासाठी मजा येईल. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि जाऊयात आपण जयजी भोसले यांच्याकडे, ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. धन्यवाद सचिन. तर या 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी सुनील खर्डे आणि योगेश पवार मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अहमदनगरच्या राहुरीचे असणारे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. सुनील खर्डे राहुरी प्रीमियर लीग मध्ये पहिल्या 3 पर्वामध्ये, तिसरं पर्व जे काय झालं ना त्यामध्येही त्याच्या बॅटमधून षटक येत असताना पाहायला मिळालं. पहिल्या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये षटक ठोकलं, दुसऱ्या पर्वामध्ये षटक ठोकलं, तिसऱ्या पर्वामध्येही ज्याच्या बॅटमधून शतक पाहायला मिळालं तो सुनील खर्डे मैदानामध्ये आहे. स्ट्राईक एंडवरती योगेश पवार पाहायला मिळतोय. शेतकरी 11 या संघासाठी अनेक वर्षे या दोघांनी आघाडीला येऊन अनेक स्पर्धा जिंकून दिल्यात. ते दोन्हीही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होती. 61 धावसंख्येचा पाठलाग, 36 चेंडू आणि 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल तो सागर कांबळे. सागर कांबळे राईट मोर द विकेटने. पहिला चेंडू सरळ बॅटने केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती एक सणसणीत चौकार. खातं खोलतोय चौकारानं. अगदी लिहिलं या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर योगेश पवार धाडत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पुलर लेनचा उजव्या यष्टीच्या बाहेर येईल. खोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी 11 या संघासाठी अनेक वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूचा राहिलाय. स्वतः कर्णधार म्हणून अनेक पर्व या खेळाडूने गाजवली आहेत. तो मैदानावरती पहिल्या चेंडूवरती खातं या सामन्याचा आणि या उत्तरार्धाच्या 61 धावांचा पाठलाग करत असताना, खोलत असताना पाहायला मिळतोय चौकारानं. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला जागा बनवतो स्ट्रोक साठी. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती योगेश पवार याच्या बॅट मधून सणसणीत चौकार. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा टाकण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू आपण पाहिला ना तर तो मात्र मधल्या यष्टीवरती होता. ऑन साइडला स्वतःला जागा बनवत असताना ऑन साइड काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. इथे सागर कांबळेवरती चढवले जाणारे आक्रमण. जयेश त्यांना हॅलो 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 एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी पॉवर लिफ्टिंग मध्ये
आपल्या जागतिक स्तरावर कामगिरी करणारे खेळाडू व्यंकटेश कोणार आमच्यामध्ये आहेत, ज्यांनी सर्वप्रथम विनंती असेल सगळ्यांनी व्यंकटेश कोणार यांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. कारण पॉवर लिफ्टिंग सारखा क्रीडा प्रकार जर पाहिला तर थोडासा खर्चिक असतो, परंतु आपल्यातीलच एक खेळाडू आणि त्यांनी मात्र राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भरारी घेतली आहे. परंतु ही घेत असताना खूप साऱ्या अडचणींचा सामना केला. हा अडचणींचा सामना करत असताना ते कॉस्ट्युम खूप महत्त्वाचं असतं. अगदी त्याने त्याच्या मित्राचं शेअर करत असताना हे पुरस्कार मिळवलेले आहेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुढे आशियासाठी जी स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी ते प्रयत्न करतायत, परंतु कुठेतरी आर्थिक अडचणीला सामोरं ते जात होते. त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याला खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती, परंतु त्या ठिकाणी जिथे कमी तिथे आमची दिदी धावून जात असते. तर दिदीने त्या कॉस्ट्युमचा आणि त्याला येणाऱ्या आशियासाठी जो प्रयत्न करतोय त्या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी मात्र तयारी करावी यासाठी प्रोत्साहन आमच्या दिदींच्या माध्यमातून दिलं जात आहे. तर एक छोटीशी भेट दिदींच्या माध्यमातून, तर तू मिस्टर एशिया व्हावंस पॉवर लिफ्टिंग मध्ये, यासाठी आमच्या सर्वांकडून शुभेच्छा असतील. एकदा जोरदार टाळ्या. व्यंकटेश कोणार, तू खूप चांगलं काम करतोय. आपल्या घाटकोपरचं नाव तू जगामध्ये घेऊन जावं यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. सुनील खर्डे इथे खातं खोलतोय. दोन्हीही खेळाडूंमध्ये तितकंसं ताळमेळ जुळलं नव्हतं. जिथे कॉलिनचा अभाव पाहायला मिळाला की काय, कॉलिंगचा अभाव इथे पाहायला मिळाला की काय असं संभवलं होतं, परंतु ही धाव अंगलट येते की काय. धाव पूर्ण झाली. संघाची धावसंख्या 10. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. जिथे यष्ट्यांच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब असणारा सागर कांबळेचा हा चेंडू जो आपण पाहिला, तो पडल्यानंतर उसळी घेतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल आलाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. सागर कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये अनेक वेळेला हा फटका इथे फसला. बॅटची लिडिंग हे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल इथे धरणीला दान. जयदीप बोंडिवले, ज्या खेळाडूने अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना चित्त्याची चपळाईने एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु त्याच्या हातून निसटलेला हा झेल खूप मोठा उपद्रव करू शकेल या मॅच मध्ये. महत्वाचा झेल होता योगेश पवार याचा. बॉडीचा बॅलन्स जमू शकला नव्हता म्हणून की काय, जेडीच्या हातून निसटलेला हा झेल. संघाची धावसंख्या जीवदान मिळालंय योगेशला. संघाची धावसंख्या आहे त्या पहिल्या षटकाच्या अंती 11 धावा धावफलकावरती आहेत. साई 11 शिर्डी 61 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आघाडीला योगेश पवार आणि सुनील खर्डे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. रिक्वार्ड रन रेट 10च्या सरासरीने धावा यायला हव्यात आणि त्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत हे दोन्ही खेळाडू. जास्तीत जास्त वेळ मैदानामध्ये तग धरून या दोन्ही खेळाडूंना उभं राहावं लागणार आहे. जिथे भागीदारी ही रचावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर आपण पाहतोय बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती आहेत, परंतु येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 50 बनवायचे आहेत आणि त्यासाठी सक्षम इथे चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येणार. प्रीतम बारी याला प्राचार्य करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. दुसरं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहे, ज्या या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो तो प्रीतम बारी. डहाणूच्या तडीये गावाचा असणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अष्टपैलू आणि तितकाचा सक्षम असा खेळाडू आहे. त्याची ही या षटकामध्ये कशा रीतीची कामगिरी राहणार हे देखील तितकंसं पाहावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे बॅटिंग पावलेचे षटक इथे घेण्यात आलंय. ठाऊक आहे या दोन्ही फलंदाजांना. योगेश पवार मैदानामध्ये आहे. स्वतः कर्णधार म्हणून तो मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय आणि या षटकामध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा खोऱ्याने गोळा करता येतील ना, एक विस्फोटक खेळी करण्यासाठी इथे एक चांगली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना योगेश पवार याच्या बॅट मधून योगेश पवार ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल जो पाहायला मिळाला, पुल सक्सेसफुल पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं ना, महाराष्ट्रभर सध्याच्या घडीला प्रीमियर लीग या स्पर्धांना सर्वाधिक जास्त स्पर्धा प्रीमियर लीग होत आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं विचार केला तर आयडॉल म्हणून जे मैदानामध्ये खेळणारे दोन्ही फलंदाजांना अधिक मागणी आहे, परंतु आयकॉन म्हणून ज्या गोलंदाजाला मागणी आहे ना, तो गोलंदाजी मार्क वरती आहे. द्वंद्व रुंगलय रंगताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू जिथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, बॅटला आतमधली कडा घेत ब्रश झाल्यानंतर चेंडू पॅड वरती स्वतःच्या पायावरती ब्रश होतोय. जिथे कोणतीही धाव घेण्याची संभावना जी होती ती इथे राकेश प्रभूने चेंडू उचलल्यानंतर संपवली. निर्धाव चेंडू आलाय. संघाची धावसंख्या 17 आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. 17 रन्स ऑन अ बोर्ड. मोठी फटकेबाजी करण्यासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक इथे घेण्यात आलं. बॅटिंग पॉवर प्ले आणि त्याचा फायदा घेतलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण चांगली अपील करण्यात आली आहे. काय घडतं मैदानामध्ये? चोटी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती देखील यशस्वीरित्या लेग बाईटच्या स्वरूपामधून पळून पूर्ण करण्यात येते. ठाऊक आहे या दोन्ही खेळाडूंना जास्तीत जास्त वेळ मैदानामध्ये घालवावा लागणार आहे. जास्तीत जास्त वेळ, जितका वेळ हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये राहतील ना, सामना बॅलन्स राहणार आहे. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा पाठलाग. साई 11 शिर्डी जो 2 हात करत असताना पाहायला मिळतो हमजा 11 या संघाच्या विरोधात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम. हा चेंडू उजव्या यष्टीवरती होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरा झेल निसटलाय. सुनील खर्डेलाही जीवदान इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. जिथे आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसारा परेराच्या हातून सुटलेला झेल रोहित शर्माने जितका उपद्रव पाहायला मिळाला, 264 धावांची खेळी त्याने केली. अवघ्या 4 धाब्यावरती त्याचा सुटलेला झेल पाहायला मिळाला होता, परंतु हा झेल इथे स्क्वेअर कट केलाय. पॉइंट मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे राहुल जोगाडी याला हुलकावणी देत चेंडू सीमारेषा ओलांडत असताना येतो हा एक चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू जागा बनवली स्ट्रोकसाठी. कट केला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक देखणा दर्शनीय फटकेबाजी मैदानामध्ये चालू असताना पाहायला मिळते. ती योगेश पवार याच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी तो करतोय. त्याचा तडाखा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रीतम वरती चढवले जाणारे हल्ले थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते जिथे या षटकाच्या दरम्यान. हा चेंडू खोलवा टप्प्याचा जिथे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जिथून एक धाव जरुरी येते. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 61 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने बिनगडीबाद 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत साई 11 शिर्डी या संघाच्या. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 37 धाव संख्येची गरज. 9.25च्या सरासरीने या धावा गोळा करायच्या आहेत. करंट रन रेट 12च्या सरासरीने धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. हा पाहताय तुम्ही जी प्रेक्षकांसाठी गॅलरी बनवण्यात आली आहे आणि अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचचा सामन्याचा आनंद घेत असताना उर्वरित 24 चेंडू आणि 37 धाव संख्येची गरज. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा प्राचारण करण्यात येत आहे. ज्याने पहिल्या षटक हाताळलं आणि ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती पहिल्या षटकामध्ये केवळ धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 11, अर्थात सागर कांबळे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती यावेळी मात्र योगेश पवार पाहायला मिळतोय.
ज्याच्या बॅट मधून धावा आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 21 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. संघाचा कर्णधार, संघासाठी कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट, के कॅप्टन इनिंग तो इथे पेश करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती सागर पुन्हा एकदा सज्ज होणार राईट मोर द विकेटने. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना सागरचा पुढील चेंडू. हा चेंडू जागा बनवतोय स्ट्रोक साठी. योगेश पवार याच्या बॅट मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. हा एक दर्जेदार दर्शनीय स्ट्रोक, चौकार. योगेश पवार ज्या पद्धतीने खेळतोय ना मैदानामध्ये, जिनका बल्ला है तलवार, करारा होता है हर प्रहार, बाजी में लाता है पलटवार, उनका नाम है योगेश पवार. काय चौकार तो ठोकलाय. जागा बनवतोय प्रत्येक चेंडूसाठी. त्याच्याकडे इतका वेळ आहे ना, लिहिलं या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. 11 चेंडूमध्ये 25 धावसंख्येवरती नाबाद खेळतो योगेश पवार. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अधिक वेगाने टाकला गेलेला हा चेंडू जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू मध्ये वेग पाहायला मिळाला. काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि निश्चित सागर कांबळेचा हा चेंडू जो होता ना, तो उजव्या यष्टीच्या बाहेरच्या दिशेने निघत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. संघाची धावा स्थिरावल्या गेल्या त्या 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा बॅटचा फ्लो, बॅटची स्विंग इथे सांगतोय. मोठा फटक्याच्या शोधामध्ये आहे योगेश पवार. हाही चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बॅकलेफ्ट चांगली आहे. बॅट ज्या पद्धतीने स्विंग पाहायला मिळतोय ना, मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. अनेक वेळेला आपण म्हणतो प्रत्येक चकाकणारे हे सोनं नसतं. प्रत्येक चेंडू हा मोठा येईलच हे आपण गृहीत धरून चालणार नाहीये. सामन्याला, मॅचला पुढे घेऊन चालायला हवं. योगेश पवारच्या बॅट मधून स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. योगेश पवारच्या बॅट मधून येणारा हा एक दर्जेदार, दर्शनीय, विलोभनीय स्ट्रोक, अद्भुत षटकार. गोलंदाज सज्ज होईल. हाही चेंडू वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. योगेश पवार याच्या बॅट मधून जिथे ठोकला जातोय दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा फटका. 15 चेंडू आणि 37 धावसंख्येवरती नाबाद खेळत असताना योगेश पवार याची वादळी आणि झुंजार खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 40 धावा धावफलकावर. 21 धावसंख्येची आवश्यकता. 40 रन्स ऑन अ बोर्ड. 17 चेंडू आणि 40 धावांची भागीदारी. 15 चेंडू 37 धावसंख्येवरती नाबाद. 3 आले षटकार, 4 चौकार ठोकले. 246 च्या स्ट्राईक रेटने तो खेळत असताना पाहायला मिळतोय. मैदानामध्ये शेवटचा चेंडू येणं शेष आहे. आस्किंग रन रेट 6.63 च्या सरासरीने धावांचा पाठलाग करावा लागणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू यष्टांचा भेद घेतोय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड केले सागर कांबळेने. एक मोठी मासळी जायला. 16 चेंडू आणि 37 धावांची ही खेळी जर का योगेश पवारची तुम्हाला मित्रांनो आवडली असेल ना, तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. मन जिंकली आहेत या खेळाडूने. 16 चेंडू 37 धावांची खेळी करून तो तंबूच्या आसऱ्याला परततोय. 231 चा स्ट्राईक रेट. 4 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले. उर्वरित 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असताना नवीन फलंदाज अमोल डुबे पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राहुरी तालुक्याचा मिस्टर 360 म्हणून ज्याला संबोधलं गेलं ना, तो अमोल दुबे पाटील मैदानामध्ये
दाखल होत असताना पाहायला मिळेल. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती प्रीतम बारी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. प्रीतम याला प्राचार्य करण्यात आलंय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. या षटकाच्या दरम्यान जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. 21 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू आणि 21 धावा. एक चांगली भागीदारी रचली गेली, कोंडी फोडली मी म्हणेन सागर कांबळेच्या गोलंदाजीने. प्रीतम रमेश बारी हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अधिक वेगाने टाकला गेलेला हा चेंडू जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मीही दूरवरचं अंतर कापून या घाटकोपरच्या आचार्य यात्रे क्रीडांगणावरती दाखल झालोय. हे जरूर सांगतोय डहाणू तालुक्यातील तडियाळे गावाचा प्रीतम रमेश बारी गोलंदाजी मार्कवर. उजव्या यष्टीवरील एक ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सुनील खर्डेच्या बॅट मधून ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर करत असताना येतोय षटकार. काय षटकार ठोकलाय इथे एक्स्ट्रा कव्हरला. जो काही षटकार येत असताना सुनील खर्डेच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 46. जिंकण्यासाठी 61 धावांचा पाठलाग करायचा होता. हाही चेंडू ऑन साइडला येत असताना पाहायला मिळतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. प्रीतम बारीवरती चढवले जाणारे हल्ले जिथे संघाला विजयाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळते. अर्धशतक साई 11 शिर्डी या संघाचा धावफलकावरती. एक गडी बाद, 50 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू आणि 12 धावसंख्येवर नाबाद खेळत असताना सुनील खर्डे पाहायला मिळतोय. उर्वरित 15 चेंडू आणि केवळ 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, आणला कुठे. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स पाहायला मिळाले या मॅच मध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला देखणा कार्पेटच्या साह्याने खेळलेला हा फटका. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अनिकेत राऊत याचं. चेंडू सीमारेषा ओलांडतोय, चौकार. चेंडूच्या मेरिट वरती हे खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात. ज्या चेंडू डाव्या यष्टीवरती आला त्याला ऑन साइडला उजव्या यष्टीवरती असणाऱ्या चेंडूला जिथे एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना सुनील खर्डे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. विजयासाठी अजूनही 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. 7 धावसंख्येची गरज. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. प्रीतम बारीचं हे महागडे षटक जिथे दुसरे षटक तो हाताळतोय. 26 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज जिथे प्रीतम बारीचं पाहायला मिळतंय राईट मोर द विकेटने. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर येईल. भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयासाठी केवळ 7 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. जिथे आपण पाहिलं ना, नाणेफेकीचा कौल जिंकला होता साई 11 शिर्डी या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 12 चेंडू आणि उत्तरार्धा दाखल जिथे 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुढील मॅच तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळेल जिथे SN खाडेकर 11 खाडेकर रायगड 11 रायगड ग्रामीण स्टार अर्थात हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. 2 हात करेल तो राजमुद्रा 11 या संघाच्या विरोधात. SN खाडेकर रायगड ग्रामीण स्टार. उत्तरार्धा दाखल मैदानामध्ये रंगणारा या 61 धावांचा पाठलाग करत असताना जिथे सुनील खर्डेची बॅट तळपली. योगेश पवारने केलेली सुरुवात ही तितकीशी महत्वाची राहिली. जयदीप भोंडिवले गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि केवळ 7 धावसंख्येची आवश्यकता असताना स्ट्राईक एंड वरती जिथे नव्याने दाखल झालेला अमोल डुबे पाटील जो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. जेडी गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. 12 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. अमोल ही पार्टी जॉईन करेल का?
मैदानामध्ये आघाडीला आलेला योगेश आणि सुनीलने जे काय खेळ केलाय त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत असताना हा सामना फिनिश करेल का? अमोलच्या बॅट मधून ही चेंडू ऑन साइडला खेळला, जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सागर कांबळेने टिपला झेल, खेळाडू क्रमांक बाद होतोय दुसरा. प्रीतम बारीने टिपला हा झेल, खेळाडू बाद होईल तो दुसरा. अमोल डुबे पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. मनोज जायभाने नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 54. 61 धावांचा पाठलाग करायचा होता. 11 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती जेडी आला आणि अगदी पहिल्या चेंडूवरती खेळाडूला त्याने बाद केलंय. गोलंदाज जेडी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. फैलावलेलं हे क्षेत्ररक्षण, जिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट तैनात आहे, लॉंग ऑन तैनात आहे, 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ, एक पॉइंट तैनात करण्यात आलाय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघणारा. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला जिथे दंडित करण्यात येते. अवांतरच्या स्वरूपामधून एक धाव येणार. 55 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा पाठलाग, अर्थात येणाऱ्या 11 चेंडूमध्ये केवळ 6 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. जेडीचा पुढील चेंडू गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मनोज याच्या बॅट मधून इथे खातं खोलत असताना एकेरी धावेनं, एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 10 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. सुनील खर्डे स्ट्राईक एंड वरती आलाय. ज्या सुनील खर्डेच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आणि 2 चौकार जे काही त्यांनी या खेळीमध्ये साकार केले, आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर एकंदरीत तो 16 या धावसंख्येवरती नाबाद खेळत असताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटचा फेस ओपन केला. खेळपट्टीवरती केवळ सन्मान दिला होता या चेंडूला. आपण अनेक वेळा म्हणतो ना, अच्छे गेंदो को सन्मान दो और बुरे गेंदो का समाचार लो. असंच काहीच क्रिकेट मैदानामध्ये सुनील खर्डे खेळत असताना पाहायला मिळतोय. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. 9 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असताना पुन्हा एकदा जेडी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जयदीप बोंडिवले, शहापूरच्या गोकुळगावचा असणारा हा गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू खाली येतोय. झेल क्रमांक 3 ओमकार देसाई यांच्या हातून निसटलाय. 3 झेल जो काय निसटलाय, आणि म्हणूनच की काय मॅच वरची जी पकड होती ना ती संपूर्णतः निसटत असताना पाहायला मिळते. केवळ 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा चेंडू आपण पाहिला सुनील खर्डेसाठी ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओमकार देसाई सारख्या खेळाडूच्या हातूनही हा झेल निसटत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि चांगल्या रीतीने झेल टिपतोय. रनिंग झेल तितकेशे साधे आणि सोपे नसतात. बॉडीचं बॅलन्स त्याने बनवलं. चेंडूवरती नजर ठेवली. हँड अँड हँड कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. झेल टिपलाय. खेळाडू क्रमांक 3 बाद होतोय. उर्वरित 8 चेंडू आणि 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असणार आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम राहिला. अर्थात हा चेंडू महत्वाचा राहणार आहे जेडीचा. प्रतीक देवरे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जेडीने या षटकाचा विचार केला ना तर एक चेंडू अवांतर स्वरूपामधून त्याच्याकडून हाताळण्यात आला. जो विकेट पहिल्या चेंडूवरती विकेट बाद केली, तदनंतर वाईड आला आणि तदनंतर 2 एकेरी धावा.
सुनील खर्डेच्या या चौकाराने इथे मॅच जिंकतोय साई 11 शिर्डी.